नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 51. मुग्धाचं तिच्या वडिलांसोबत बोलणं झालं होतं. त्यानंतर शारदाने तिच्या घरी जाऊन मुग्धाच्या वडिलांची भेट घेतली होती. त्यांनी घराचे कागदपत्र घेऊन तिला बँकेत यायला सांगितलं होतं, पण त्यासाठी प्रल्हादची संमती घेणे गरजेचे होते. त्याचा शारदावर कितीही विश्वास असला तरी त्याच्या संमतीशिवाय ती कोणतंही पाऊल उचलणार नव्हती. कारण जे कर्ज काढलं जाणार होतं ते प्रल्हादच्या नावावर होतं. त्यामुळे त्याला माहिती असणे आवश्यक होते. रात्री छाया मामी, सुलोचनाबाई, शारदा आणि प्रल्हाद एकत्र जेवण करत होते. त्या प्रसंगानंतर कोणीच जास्त बोलत नव्हतं. त्यात अनु नसल्यामुळे घर खाली वाटत होतं. ते तर नशीब छाया मामी असल्यामुळे सुलोचनाबाईला आधार मिळत होता. मी काय म्हणते सुनबाई, आमची पण जमीन आणि घर आहे. त्याच्यावर पैसे काढता येत असेल तर बघ. तुझ्या मामाने हा निर्णय घेतला आहे. उद्या घरी येताना ते कागदपत्र घेऊन येणार आहे, छाया मामी म्हणाली. तसं प्रल्हाद आणि शारदाला भरून आलं. तुम्ही जो आम्हाला मानसिक आधार देत आहात तो पैशापेक्षा कमी नाही. आम्ही काहीतरी मार्ग काढू. बोलताना प्रल्हादचा कंठ दाटून आला होता. जशी मला माझी मुलं आहे तसेच तुम्ही आहात. अडचणीच्या काळात आपलीच माणसं उपयोगी पडतात. तुमचं काय होतंय ते पहा, पण खरंच गरज लागली तर नाही म्हणू नका. आजपर्यंत तू आम्हाला मोकळ्या हाताने बरीच मदत केली आहे. आता आम्हाला संधी मिळाली आहे तर निराश करू नको, छाया मामी म्हणाली. तसे सुलोचनाबाईंचे डोळे भरून आले. त्यांना आजही तो दिवस चांगला आठवत होता, जेव्हा एकनाथ यांनी 3 मुलांसोबत त्यांना घराबाहेर काढलं होतं. त्यावेळी गणपत मामाचं नुकतंच लग्न झालं होतं. पण त्या परिस्थितीत छाया मामीने सुलोचनाबाईला सांभाळून घेतलं होतं. घराची परिस्थिती बेताची असूनही कधीच सुलोचनाबाईचा दुस्वास केला नव्हता. त्यांच्या मुलांना नेहमी आपल्या पोटच्या पोरांसारखी वागणूक दिली होती. त्यामुळे सुलोचनाबाई यांना नेहमी आपल्या माहेरचा आधार वाटत होता. सुलोचनाबाई यांना सासरची मंडळी चांगली मिळाली नव्हती, पण आपल्या माहेरचं प्रेम पाहून त्या भरून पावल्या होत्या. रात्री शारदा प्रल्हादच्या कुशीमध्ये शांत पहुडली होती. दोघांच्याही डोळ्यांवर झोप अशी नव्हतीच. मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. मुग्धासोबत माझं बोलणं झालं आहे. तिचे वडील बँकेमध्ये मॅनेजर आहेत. त्यांनी आपल्याला घराचे कागदपत्र घेऊन बोलावलं आहे. आपण उद्याच जाऊयात, शारदाने माहिती दिली. तसा तो आपल्या विचारातून जागा झाला. तुला जे योग्य वाटतं ते कर. मी नेहमी तुझ्या सोबत आहे, प्रल्हाद म्हणाला व तिला आणखी जवळ ओढले. सध्या दोघांवर जी वेळ आली होती त्यामुळे त्या दोघांनाही आपल्या नात्यामध्ये पुढे जाता येत नव्हतं. पण शरीराच्या मिलनापेक्षा जे मनाचं मिलन होतं ते दोघांसाठी पुरेसं होतं. पैशासाठी शारदाने पायाला पानं बांधली होती. तिच्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता. त्यामुळे आज ती प्रल्हाद सोबत
बँकेमध्ये आली होती. घराचे कागदपत्र तिने स्वतः सोबत घेतले होते. मुग्धाची मैत्रीण या नात्याने ते आधीपासून शारदाला ओळखत होते. त्यामुळे त्यांना पण तिचं वाईट वाटत होतं. शारदा आणि प्रल्हाद त्यांच्या केबिनमध्ये बसले होते. मुग्धा पण सोबत म्हणून आली होती. मुग्धाचे वडील दिवाकर यांनी एकदा घराचे कागदपत्र डोळ्याखालून घातले. ते घर प्रल्हादच्या नावावर होतं. त्यामुळे मॉर्गेज म्हणून ठेवण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नव्हता. घराचे कागदपत्र क्लिअर आहेत. तुम्हाला लोन मिळेल, पण 10 लाखाच्या वरती मिळेल असं वाटत नाही, दिवाकर म्हणाले. तसं शारदाचं अवसान गळून पडलं. आमच्यासाठी 10 लाख छोटी रक्कम आहे. आणखी वाढवता आली असती तर बरं झालं असतं. शारदाच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. हे काय बोलते शारदा? थोडा तरी मागचा पुढचा विचार कर. आपण जास्तीचं लोन काढलं तर त्याची परतफेड कशी करणार? आधी याचा विचार कर, प्रल्हाद म्हणाला. तशी तिला परिस्थितीची जाणीव झाली. प्रल्हादचं म्हणणं बरोबर आहे, कारण लोनचे हप्ते वेळेवर भरले गेले नाही तर घरावर जप्ती येऊ शकते. तरीही मी प्रयत्न करून पाहतो. तू नको काळजी करू, दिवाकर म्हणाले. तसे तिघेही बाहेर आले आणि बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये चहासाठी बसले. मी बाबांना सांगितलं आहे, ते स्वतः लक्ष घालतील. बोलताना मुग्धाने शारदाचा हात हातामध्ये घेतला आणि तिला धीर दिला. लोन घेतल्यानंतर ते फेडायचं कसं याचा विचार तू केला आहेस का? कारण दर महिन्याला हप्ते भरताना आपल्याला नाकीनऊ येईल. प्रल्हादला हीच धास्ती लागली होती. सर्व काही ठीक होईल. सागर भाऊजी सांगत होते की हॉटेलमध्ये जम बसायला लागला आहे. त्याचा जो काही महिन्याचा पैसा येईल तो लोनसाठी खर्च करता येईल. त्यामध्ये डेअरीचा पैसा येतो. फक्त शेतीमधून किती उत्पन्न येतं ते अजून आपण मोजलं नाही. आपल्याला काहीतरी तडजोड तर करावी लागणार ना, शारदा म्हणाली. तिचा चेहरा मलूल वाटत होता. या सर्व प्रकाराची तिने चांगलीच धास्ती घेतली होती, जे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. तिघांनी चहा घेतला. मुग्धाने तिच्या पर्समधून एक एन्व्हलप काढलं व शारदाच्या हातावर ठेवलं. सध्या माझ्याजवळ इतकेच आहे. प्लीज नाही म्हणू नको, मुग्धा म्हणाली. शारदाने ते एन्व्हलप उघडून पाहिलं तर त्यामध्ये 2 लाख रुपयांचा चेक होता. हे पैसे मुग्धाने कोर्ट प्रॅक्टिसमध्ये कमावले होते. नाही मुग्धा, हे पैसे मी नाही घेऊ शकत. अगं, हे तुझे मेहनतीचे पैसे आहे. माझी सध्याची अवस्था तू पाहत आहे. अशामध्ये मी परतफेड नाही करू शकणार. तिचं प्रेम पाहून शारदाला भरून आलं होतं. आपण दोघी कित्येक वर्षापासून मैत्रिणी आहोत. आजपर्यंत आपण प्रत्येक सुखदुःख एकमेकींसोबत वाटली आहे. हे पैसे माझे स्वतःचे आहे. त्यामुळे मला कसलीच घाई नाही. तुला हवं तेव्हा तू देऊ शकते. पण प्लीज नाही म्हणू नको. आज मी तुझ्या उपयोगी आले नाही तर या गोष्टीची मला आयुष्यभर खंत राहील. मुग्धा तिचा हात हातात घेत म्हणाली. शारदाने जी काही नाती कमवली होती ती वेळेवर तिला उपयोगी पडत होती. मुग्धाने दोघांचा निरोप घेतला. तसे शारदाने
डोळे पुसले. याआधी कितीतरी वेळा माझ्यावर संकट आलं असेल, पण कोणीच समोरून मदतीचा हात पुढे केला नाही. पण तू जी नाती जोडली आहेत, ती अडचणीच्या वेळी तुला उपयोगी पडत आहे, प्रल्हाद म्हणाला. तुम्ही असं कसं बोलू शकता? मदत फक्त पैशाने होत नसते. काही लोक आपल्याला जो मानसिक आधार देतात, तो पैशापेक्षा कमी नसतो. यावेळी आपल्या गावकऱ्यांकडून तोच आधार आपल्याला मिळत आहे. ते आपल्यासोबत उभे राहिले, हेच आपल्यासाठी खूप आहे. शारदा त्याला समजावत होती. काही वेळाने दोघेही घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी प्रल्हाद आणि शारदा एकमेकांचा आधार बनले होते. दोघे मिळून या संकटावर मात करणार होते. शारदा आणि प्रल्हादची धावपळ अक्षयला दिसत होती. पैशासाठी दोघांची जी तारेवरची कसरत चालली होती, ती अक्षय स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होता. पण तरीही त्याला आपल्या भावाची कीव येत नव्हती. सोनालीकडून अपेक्षा करणं चुकीचं होतं, पण अक्षय त्याचा सख्खा भाऊ होता. तरीही त्याला काहीच वाटत नव्हतं. पण माहीत नाही का, सध्या त्याच्या डोक्यामध्ये हेच विचार येत होते. त्यामुळे त्याची रात्रीची झोप उडाली होती. कसला विचार करत आहेस? झोपायचं नाही का? सोनालीच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. मला हेच समजत नाही की दादा इतका अडून का बसला आहे. वहिनीच्या नादी लागून तो स्वतःवर कर्जाचा डोंगर उभा करणार आहे. 7.5 एकर जमीन हातातून गेली तर काय फरक पडतो? पण नाही, त्याला स्वतःची जिद पुरी करायची आहे. अक्षय चांगलाच चिडला होता. तुला का दादाचा पुळका येत आहे? हे बघ अक्षय, स्वतःला गिल्टी समजू नको. हे सर्व शारदा वहिनीमुळे झालेलं आहे. तिनेच दादाला फूस लावली आहे, म्हणून या घरामध्ये होत्याचं नव्हतं झालं आहे. नाहीतर दादा कधीच आपल्या शब्दापुढे गेला नसता. सोनाली पुरेपूर त्याचे कान भरत होती, म्हणून त्याचा राग आणखी उफाळून येत होता. तू बरोबर म्हणत आहेस. आईने आपले दागिने आमच्या शिक्षणासाठी सुद्धा बाहेर काढले नाही, पण वहिनीने ते सुद्धा विकले. एक दिवस वहिनीमुळे दादावर रस्त्यावर बसण्याची वेळ येणार आहे, अक्षय म्हणाला. तशी सोनाली गालात हसली. काहीही झालं तरी ती अक्षयला कधीच घरच्यांच्या बाजूने होऊ देणार नव्हती. मुग्धाच्या वडिलांनी मध्यस्थी केल्यामुळे शारदाचे लोन लवकर पास झाले होते. बँकेने प्रल्हादच्या घरावर 15 लाख रुपयांचे लोन मंजूर झाले होते. म्हणजे शारदा आणि प्रल्हादची सेविंग आणि घराचे 15 लाख असे मिळून 25 लाखाचा बंदोबस्त झाला होता. त्यामुळे शारदाच्या मनात आशा उत्पन्न झाली होती. तिला काहीही करून 50 लाख रुपये जमा करायचे होते, जे म्हणावं तितकं सोपं नव्हतं. संध्याकाळी दोघेही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात आले होते. प्रल्हादने नेहमीप्रमाणे भक्तिभावाने देवाचं दर्शन घेतलं, पण शारदाने देवापुढे हात जोडले नाही. ती दरवाजामध्ये उभी होती. थोड्या वेळात भजन सुरू होणार होतं, पण शारदाचा उतरलेला चेहरा पाहून तो भजनासाठी थांबला नाही. दोघेही मंदिराच्या बाहेर असलेल्या बाकावर बसले. शारदा
अजूनही आपल्याच विचारात हरवली होती. तू मंदिरात का आली नाही? प्रल्हादने विचारलं. 25 लाख रुपये जमा झाले आहेत. आपल्याला आणखी 50 लाख रुपये जमा करावे लागतील. माझी खात्री आहे की काहीतरी मार्ग नक्की निघेल, शारदा म्हणाली. प्रल्हादचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. पांडुरंग आपल्या पाठीशी आहे. तो काहीतरी मार्ग काढेल, प्रल्हाद म्हणाला. तशी ती हसली. तुमचा पांडुरंग प्रत्यक्षात असता तर आपल्यावर ही वेळ आली नसती. इतिहास साक्षी आहे. देव नेहमी चांगल्या लोकांची परीक्षा घेत असतो व त्याला संकटात टाकतो. हेच कारण आहे माझा देवावर विश्वास नाही, शारदा म्हणाली. तिचं मंदिरामध्ये न येण्याचं कारण आत्ता कुठे त्याला समजलं होतं. असा राग धरून कसं चालणार शारदा? देव आपल्या सोबत आहे म्हणून आपला 25 लाखाचा प्रश्न सुटला. पुढेही तोच आपल्याला मार्ग दाखवेल. देव कधी कोणत्या रूपात येईल आणि आपल्याला मदत करेल हे सांगता येत नाही. माझ्यावर विश्वास ठेव. प्रल्हाद देवभोळा होता, पण शारदाला त्याचं बोलणं अजिबात पटत नव्हतं. तुम्ही खरंच भोळे आहात, म्हणून फक्त माणसं नाही तर देव सुद्धा तुमचं सत्पन पाहतो. ज्या पांडुरंगांचे गोडवे तुम्ही गात आहात ना, तो तुमच्यासाठी पैसे घेऊन येणार नाही. त्यासाठी आपल्याला हातपाय चालवावे लागतील. या सर्व अंधश्रद्धा आहे. म्हणून माणसं देव करतात, पण प्रत्यक्षात देव हा नसतोस. शारदा तोंडात येईल ते बरळत होती, कारण सध्या तिची मानसिक स्थिती तशी झाली होती. म्हणून प्रल्हादने जास्त विषय ताणला नाही, कारण यावेळी तिला ज्या यातना होत होत्या त्या तो समजू शकत होता. म्हणून प्रल्हादने विषय बदलला. काही वेळ दोघे गप्पा मारत बसले. त्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले. शारदाचा देवावर विश्वास नसला तरी प्रल्हादचा आपल्या देवावर ठाम विश्वास होता. या संकटातून तोच आपल्याला बाहेर काढणार हे त्याला माहीत होतं. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.